एक रिअलिटी चेक देतो की जेव्हा पोरं रात्रीचे बाहेर पडतात त्यांना विचारायचं नाही भाई कुठे चाललेत, कारण की ते त्यांना माहितच नसतं की ते कुठे चाललेत. ती एक टाईपची ना थेरपी आहे. थेरपी मी काय बोलते, आपल्याला जायचं कुठं आहे तू बोलशील? ही अशी पोरांची प्लॅनिंग. गाडी एवढी अँटिक पीस आहे ना, तुम्हाला दाखवतो. रंगपंचमीला ना मला गाडी घेऊन फिरायला लागेल आता. हे बघा पिचकारी आहे ना पाण्याची, ती डायरेक्ट बाहेर. हे बघ दिसतंय काय, डायरेक्ट बाहेर, काचेवर एक थेंब नाही पडत. हे बघ हाताला डायरेक्ट रंगपंचमी. हा फीचर तुम्हाला फक्त लॉर्ड आल्टो मध्ये भेटेल. लॉर्ड नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईड या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता रात्रीचे वाजले 10 आणि मी चाललोय बाहेर. कुठे चाललोय ते माहित नाही. आजच्या ब्लॉग मध्ये काय तुम्हाला फिरणं वगैरे ते तसलं काय दिसणार नाही. बट एक रिअलिटी चेक देतो की जेव्हा पोरं रात्रीचे बाहेर पडतात त्यांना विचारायचं नाही भाई कुठे चाललेत, कारण की ते त्यांना माहितच नसतं की ते कुठे चाललेत. कारण की पोरांचे प्लॅन असे होतात ना भाई की भाई कुठे आहेस, घरी आहेस, फ्री आहेस, ये मग आलो. कुठे जायचं नाही माहिती, या आल्यावर बघू. पण ठीक आहे, असे प्लॅन होतात. आणि तसं पण आज पाऊस पडते, तर सीन असं की रोज सुजल घ्यायला येतो, म्हणजे राऊंड मारायला. रात्री जेवल्यावर राऊंड मारतो. तसं ती एक टाईपची ना थेरपी आहे. थेरपी जेव्हा आता जे बिल्डिंग मध्ये असतात ते बिल्डिंगच्या खाली बसतात गप्पा मारत वगैरे. जे असे लांब राहतात ना मित्र वगैरे, जे बऱ्यापैकी एकदम पण लांब नाही, बऱ्यापैकी लांब राहतात, तर त्यांचं कसं असतं की जेवण झालं की येतात राऊंड मारायला. काय कोणाचं काही घंटा लक्ष नसतं की कोण कशाचं काय चाललंय, की काय वेगळ्या टॉपिकवर गप्पा मारतात किंवा काय. नुसतं बाजूला जरी बसलं, फोनवर रील्स जरी स्क्रोल केला ना, तरी तो भाई टाइम एकदम मेमोरेबल राहतो. मेमोरेबल काहीतरी सीन भाई डेंजर. आता तो सुजलकडे चाललोय आणि जेव्हा बाईकवर पण राऊंड येतात ना पोरं, तेव्हा पण भाई काहीतरी दुनियेच्या पलीकडचे टॉपिक चालू असतात. की चायवाला किती कमवतो, हे ते भाई डेंजर टॉपिक असतात. आणि यांचं पण इथे काहीतरी आहे प्रोग्राम वगैरे. आणि आता सुजलकडे पोहोचू आपण 2 मिनिटातच. तर त्याला पण विचारू कुठे जायचं, तर त्याचं पण तुम्ही रिॲक्शन बघा, म्हणजे समजेल तुम्हाला की नक्की काय प्लॅनिंग असते काय नाही. ते घंटा काय प्लॅनच नाही आमचं, नुसताच ये भाई आलो. रोज सुजल येतो त्याची स्कूटी घेऊन घ्यायला. आज पाऊस पडते म्हणून मग तो बोलला की तू गाडी काढत असशील तरी ये, नाही तर होते. बोलला आता काय रोजचा रुटीन आहे, राऊंड मारायचंच आहे, रोज तू येतोस, काढतो गाडी, त्यात काय भाई सिम्पल काम 25. वेलकम बॅक भावा. काय बोला? 2 मिनिटात बोलून 15 मिनिटं घालवले. मग गेट बीट मलाच बंद करायला लागणार ना. हे पण आहे. हे पण काल फोन रिपेअर केला आणि आज सिमचं काम 25 झालं रे. सिमच बंद झाला आज पूर्ण. काय विषय काय माहिती भाई, डेंजर विषय आहे तो. मी काय बोलते, आपल्याला जायचं कुठं आहे तू बोलशील? ही अशी पोरांची प्लॅनिंग. कुठं माहित नसतं जायचं आहे ते. डेंजर. एवढा वेळ झाला, आता परत रेग्युलर रुटीनला आलोय. रेग्युलर रुटीन म्हणजे रेग्युलर काय रस्ता. आता बायपासला राऊंड मारू, मग तिकडून डिसाईड करू कुठं जायचं का नाही. ते सध्या गाणी लावली. चाललाय आपला जिथं रोड नेईल तिथं जाऊ. काय आमची गाडी एवढी अँटिक पीस आहे ना, तुम्हाला दाखवतो. रंगपंचमीला ना मला गाडी घेऊन फिरायला लागेल आता. हे बघा पिचकारी आहे ना पाण्याची, ती डायरेक्ट बाहेर. हे बघ दिसतंय काय, डायरेक्ट बाहेर, काचेवर एक थेंब नाही पडत. हे बघ हाताला डायरेक्ट रंगपंचमी. हा फीचर तुम्हाला फक्त लॉर्ड आल्टो मध्ये भेटेल. लॉर्ड भाई वॉचमन आहे तो, वॉचमन. संकेत येऊन गेला आज. चल बाय बाय. गुड नाईट.
गुड नाईट बाबा. सावकाश जा. 100%. तर आता जवळपास 11 वाजलेत. मी घरात 10 वाजता निघालेलो. मम्मीला पण मी 11चा टाइम दिलेला. भाई येतो 11पर्यंत येतो. मी आता काय पोहोचेल 5 मिनिटांमध्ये पोहोचेल. आणि आम्ही फिरलो कुठे कुठे काय प्लॅन नसताना आम्ही असे फिरलोय ना भाई टेन्शन. म्हणजे आमचा पहिला प्लॅन तर होता बायपासला फिरायचा. बट आम्ही नंतर गप्पा गोष्टी चालू झाल्या. गप्पा गोष्टी चालू होऊन वेगवेगळे टॉपिक निघाले. तर आम्ही बोलता बोलता सरळ वाकरूलपर्यंत गेलो. म्हणजे जवळपास किती 10-12 किलोमीटर आम्ही पुढे गेलो. नंतर आठवलं की भाई अजून थोडा पुढे गेलो तर लोणावळ्याला पोहोचलो. तर मग तिथनं टर्न मारला आणि आलो. आता काय त्याला ड्रॉप केला. आता मी पण घरी जाणार. पाऊस पण नाही आहे. मस्त आहे की चिलमध्ये घरी जाणार. सिरियसली भाई आमची गाडी एवडी अँटिक आहे ना. जेव्हा पाहिजे तेव्हा हॉर्न नाही वाजत. आणि आत्ता हॉर्न वाजायला लागले बघा. सगळं फिरून बिरून झाल्यावर हॉर्न वाजायला लागले. आणि वायपर तर काय तुम्ही बघा. पाणी भाई फुल. काम 25 डायरेक्ट बाहेर. रंगपंचमीसाठी एकदम बेस्ट. आता घरी पोहोचेल मी. आता जस्ट 1 मिनिटाच्या अंतरावर आहे मी घराच्या. आणि हा एक तुम्हाला छोटासा ब्लॉग हे कसं वाटलं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर इथपर्यंत व्हिडिओ बघताय तर भाई चॅनलला सबस्क्राईब आता करूनच टाका. कारण की आपले फक्त आणि फक्त 60 सबस्क्रायबर्स राहिलेले आहेत 1000 सबस्क्रायबर्स होण्यासाठी. तर कृपया करून लवकरात लवकर सबस्क्राईब करावे. ओकेच. चलो बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब.